मुंबईचा महापौर नेमकं कधी निवडला जाणार हा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला विषय बनला आहे. महापौर पदाची निवड अद्याप जाहीर झालेली नाही आणि त्यामुळे मुंबईच्या सत्ताकारणात प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावस दौऱ्यावरून परतताच थेट जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. एकीकडे राज्यभर प्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईच्या महापौर पदावरून सत्ताधारी महायुतीतच जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे. मुंबईत सध्या घडामोडी वेगाने घडत आहे. शिंदे गटाची शिवसेना स्वतंत्र गड स्थापन करण्यासाठी पुढे आली आहे. शिंदे सेनेकडून स्पष्टपणे महापौर पदावर दावा करण्यात आला आहे. पण दुसरीकडे भाजपही आपली संख्याबळाची ताकद दाखवत आहे. ही संधी सोडायला अजिबात तयार नाही आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळीच खासदार संजय राऊतांनी शिंदे सेनेवर थेट जाहीर हल्ला चढवला. संजय राऊत म्हणतात मुंबईचा महापौर भाजपचाच होणार आहे आणि शिंदे सेना निमूटपणे त्याला पाठिंबा देणार आहे. हा दावा नाही तर सत्तेतील वास्तव आहे, असं राऊत ठामपणे सांगतात. आज शिंदे सेनेचे मुंबईतील नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनाकडे रवाना होत आहेत आणि याच हालचालीवर संजय राऊतांनी कडवळ प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणतात शिंदे सेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदनीय आहेत, अमित शहा वंदनीय आहेत, पण जेव्हा राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तेव्हा शिंदे सेनेच्या तोंडातून निषेधाचा एक शब्दही बाहेर आला नाही. राऊतांचा आरोप आहे की शिंदे सेनेला बाळासाहेब ठाकरे वंदनीय नाहीत. शिंदे सेना ही भाजपचे अंगवस्त्र आहे. किती दिवस रुसून बसणार? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर फार तर एखादी साडीचोळी पदरात पाडून घेतील, असं बोचरी टोला त्यांनी लगावला. मुंबईचा महापौर भाजपचाच होणार, हे पुन्हा एकदा राऊतांनी ठामपणे सांगितलं. यानंतर राऊतांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही घणाघाती टीका केली आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणं, महात्मा फुले यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणं, जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संकुचित वाटत असेल, तर मी त्यांना कोपरापासून दंडवत घालतो, असं अत्यंत संतप्त शब्दात राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले, घटनेचा खून, लोकशाहीचा खून, हत्या हे सगळं बाजूला ठेवा. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गंमत वाटत असेल आणि अपमान करणाऱ्यांना जर पद्मभूषण दिला जात असेल, तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला काय बोलावं, असा थेट सवाल त्यांनी केला. कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला होता आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केलं. ही सारवासारव दिल्लीच्या आदेशावरून केली गेली का? असाही आरोप त्यांनी लगावला आहे. काल मंत्री गिरीश महाजन यांनीही हीच परंपरा जपली, असा टोला लगावत भाजपवर आणि सरकारवर राऊतांनी निशाणा साधला. दरम्यान आणखी एक राजकीय स्फोटक वक्तव्य त्यांनी केलं. उदय सामंत बाबत करण्यात आलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवे शिंदे सेनेत येत असल्याचा दावा केला होता. त्यावर संजय राऊतांनी अत्यंत सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे हे कट्टर शिवसैनिक आहेत. ते अनेक वर्षापासून एकाच पक्षात आहेत. 3-4 पक्ष बदलणारे नेते नाहीत, असं राऊत म्हणाले. पण खरी चर्चा वेगळीच आहे, असा दावा करत संजय राऊत म्हणाले, उदय सामंत स्वतःच एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. दावोस दौऱ्यात काय चर्चा झाली ते तुम्हाला माहिती आहे का? असा खळबळजनक सवालही त्यांनी उपस्थित केला. याआधीही राऊतांनी असाच दावा केला होता आणि आता पुन्हा एकदा मुंबईच्या सत्ताकारणात नवीन राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे महापौर पदाची तारीख जाहीर नाही, दुसरीकडे सत्ताधारी महायुतीचं एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मुंबईचा महापौर कोण होणार हा प्रश्न फक्त पदाचा नाही तर सत्तेचा, वर्चस्वाचा आणि आगामी राजकारणाचा आहे. आणि त्यामुळेच मुंबईकडे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर तुमच्या मते मुंबईचा महापौर कोण होईल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.